अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प थोड्याच वेळामध्ये आता शपथ घेणार आहेत। भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता म्हणजे पुढच्या काही मिनिटांमध्येच खरं तर हा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे। या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील दिग्गज नेते आणि उद्योजकांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना दणदणीत विजय मिळाला। ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन नागरिकांसह भारतीय वंशाच्या लोकांनी सुद्धा मोठ्या संख्येने पाठिंबा दिला आणि त्यानंतर आता ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाची आता शपथ घेणार आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये हा शपथविधी सुरू होतोय। Ladies and gentlemen, the Vice President-elect of the United States, the Honorable J.D. Vance. Ladies and gentlemen, escorting the President-elect, the Staff Director for the Joint Congressional Committee on यांचा शपथविधी सोहळा आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्ये ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत। अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे आज शपथ घेत आहेत। 4 पासून दूर राहिल्यानंतर पुन्हा एकदा ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून विराजमान होतात आणि आज ते शपथ घेत आहेत। हा शपथविधी सोहळा आणि तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। वॉशिंग्टन DC या ठिकाणी या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेले आहे, ज्यासाठी जगभरातले मान्यवर पाहुणे हे आता पोहोचले आणि आता प्रतीक्षा आहे की ट्रम्प यांच्या शपथविधीची। Ladies and gentlemen, the President-elect of the United States, the Honorable Donald John Trump. आणि याच विषयी बोलण्यासाठी थेट अमेरिकेतनं प्रतिनिधी अनिल टाकळकर सर आपल्या सोबत आहेत। सर खूप खूप स्वागत आहे तुमचं। खरं तर जगभराचं लक्ष आता आज या क्षणाला अमेरिकेकडे लागलेलं आहे, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचा हा शपथविधी होतो आहे। काय वैशिष्ट्य आजच्या या सोहळ्याची सांगता येतील, काय वेगळेपण आहे? मला असं वाटतं की ट्रम्प यांचा एक अतिशय आश्चर्यकारक असा पॉलिटिकल कमबॅक आहे। यापूर्वी ते निवडून आले होते तेव्हा ते अगदी निसटत्या मताधिक्याने निवडून आले होते, पण यावेळेला त्यांनी भरघोस मतांनी विजय मिळवलेला आहे आणि त्यांच्या विरोधात प्रचंड खटले सुरू होते आणि वातावरणही खूप असं त्यांच्या विरोधामध्ये होतं, परंतु त्या सर्वांवर मात करून ट्रम्प आता विजयी झालेले हे फार महत्वाचं आहे। फक्त एकच भाग असा आहे की 6 जानेवारी 2021 रोजी याच कॅपिटल हिलवर त्यांच्या समर्थकांनी हल्ला चढवला होता, कारण की ट्रम्प यांना पराभव मान्य नव्हता म्हणून त्यांनी त्यांच्या समर्थकांना चिथावणी दिली होती, म्हणून तो हल्ला झाला होता। तर त्या पार्श्वभूमीवर आता तो सगळा इतिहास झाला, परंतु त्याच कॅपिटल हिलवर आता पीसफुल ट्रान्सफर होत आहे सत्तेचं। अमेरिकन लोकशाहीच्या दृष्टीने देखील एक महत्त्वाची घटना आहे
की शांततापूर्ण सत्तांतर होणं हे अलीकडच्या काळामध्ये अनेक देशांमध्ये घडू शकत नाही, परंतु अमेरिकेत हे घडलेलं आहे. त्यामुळे याला विशेष निश्चितच महत्व आहे आणि आणि फक्त अमेरिकेचीच नाही तर जगाची सारी समीकरण यामुळे बदलू शकणार आहे. टाकळकर सर, आता आपण जो सोहळा लाईव्ह अनुभवतो आहोत, खरं तर सगळ्या जगाचं लक्ष त्या सोहळ्याकडे, अत्यंत भव्य दिव्य असा हा सगळा सोहळा आपण अनुभवतो आणि तिकडची ताजी लाईव्ह दृश्य आपण बघतोय. ट्रम्प या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. अमेरिकेमधनं आपल्यासोबत अनिल टाकळकर सर आहेत. टाकळकर सर, आजचा हा सोहळा ज्याच्याकडे जगभराचं लक्ष, Please welcome जगभरातले the मान्यवर chairwoman of the पाहुणे Joint खरं तर या Congressional सोहळ्यासाठी Committee on या Honorable ठिकाणी Ceremonies, एकवटलेले the आहेत. Honorable Amy अर्थातच Klobuchar. काय वैशिष्ट्य, काय वेगळेपण यावेळेच्या शपथविधीचं सांगता येईल? नाही, यावेळेला मला असं वाटतं की अमेरिकेतलेच किंवा जगातले हुजू इथे आलेले आहेत आणि विशेषतः यापूर्वी कधी नव्हतं एवढं, म्हणजे उद्योजक मोठे मोठे, म्हणजे जगामधील नामवंत उद्योजक यावेळेला प्रथमच इथे एकत्र आलेले आहेत. भारतातून तर आपण बघितलंच की मुकेश अंबानी आणि त्यांच्यासमोर नीता अंबानी पण आलेल्या होत्या. हो. परंतु गुगलचे सुंदर पिचाई किंवा वॉशिंग्टन पोस्ट, अमेझॉनचे मालक जेफ बेझोस किंवा एलॉन मस्क तर या सगळ्या यंत्रणेमध्ये अतिशय महत्वाचे व्यक्ती आहेत, ते तिथे आलेले आहेत. ऍपलचे टिम कुक आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी क्षेत्रामधले दिग्गज इथे आलेले आहेत आणि हा एक मोठा बदल आहे. कारण की मला असं वाटतं की ट्रम्प यांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती करायची आहे आणि एलॉन मस्कला जवळ करण्याच्या अनेक कारणांपैकी ते पण एक कारण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या टेक्नॉलॉजी क्षेत्रातील लोकांची उपस्थिती, म्हणजे उद्योगपतींची उपस्थिती, ही मला महत्वपूर्ण वाटते. अगदी टाकळकर सर, आणि जर का आपण विचार केला तर दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत खरं तर ट्रम्प यांच्यासोबत आणि त्यानंतर होत असलेला हा शपथविधी सोहळा. President Biden and Dr. Biden. We welcome Vice President Harris and Doug Emhoff, President Obama, President Clinton and Secretary Clinton, President Bush and Laura Bush, Vice President Pence, Vice President Quayle and Marilyn Quayle. The justices of the United States Supreme Court are with us, all 9 of them I counted, and of course the Trump and Vance families. This ceremony marks what will soon be 250 years of our democracy. It is the moment when leaders elevated by the will of the people promise to be faithful to our Constitution, to cherish and defend it. It is the moment when they become, as we all should be, the guardians of our country. Through war and peace, through adversity and prosperity, we hold this inauguration every 4 years, and today it falls on Martin Luther King Day. A further reminder that we must strive to uphold the values enshrined in our Constitution, the freedoms, the liberties, and as is inscribed on the entrance of the United States Supreme Court. शपथविधी सोहळ्यामधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतो. थोड्याच वेळामध्ये खरं तर पुढच्या काही मिनिटांमध्ये ट्रम्प हे शपथ घेणार आहेत. टाकळकर सरांकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. टाकळकर सर, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे अर्थातच आज राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेत आहेत, तेव्हा भारतीयांचं लक्ष यासाठी सुद्धा असणार आहे की या शपथविधीनंतर भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांमध्ये कसा बदल, कसा परिणाम आपल्याला पुढच्या काही काळांमध्ये दिसून येऊ शकेल. टाकळकर सर. नाही, मला असं वाटतं की भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे संबंध हे गेल्या काही वर्षामध्ये सुधारलेले आहेत. विशेषतः तंत्रज्ञान किंवा संरक्षण अशा क्षेत्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे आणि अमेरिकेने देखील यापूर्वी काही क्रिटिकल टेक्नॉलॉजी होती त्यावरची बंदी देखील उठवलेली आहे आणि आपल्याला कल्पना आहे की चीनला काउंटर करणं हा एक अमेरिकेच्या सामरिक धोरणाचा भाग आहे. तर त्यासाठी अमेरिकेला भारताची गरज आहे आणि क्वाडची जी स्थापना झालेली आहे, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या चौघांचा यात समावेश आहे. तर ते त्याचं अघोषित असं जो उद्देश आहे तो म्हणजे चीनला अटकाव करणं. तर चीनला अटकाव करण्यासाठी भारताची गरज आहे.
शिवाय भारताचं टॅलेंटही खूप मोठं आहे आणि टेक्नॉलॉजीमध्ये आपले तरुण मोठ्या प्रमाणावर अमेरिकेमध्ये आहेत. आणि आपल्याला कल्पना असेलच कदाचित की भारतामधली ज्याला आपण इंडियन अमेरिकन म्हणतो ती पण अलीकडच्या काळामध्ये मोठी स्ट्रॉंग लॉबी झालेली आहे. 2013 मध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये फक्त भारताचा म्हणजे भारतीय अमेरिकनांचा एकच बरोबर. त्यामुळे टाकळकर सर अर्थातच या सगळ्या अंगांनी याकडे बघावं लागणार आहे. धन्यवाद या विश्लेषणासाठी. पुन्हा एकदा आपण या बातमीवरती येणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबतोय. पुन्हा एकदा आपण अर्थातच या शपथविधी सोहळा अनुभवणार आहोत.